मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांना पडलेला प्रश्न म्हणजेच सर आम्हाला घरकुल मंजूर झालेलं आहे, पहिल्या हप्त्यासाठी आम्ही डॉक्युमेंट देऊन 2 ते 3 महिने झाले तरीसुद्धा आमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत. तर अजून ऑडियन्सचा दुसरा प्रश्न म्हणजे सर मला घरकुल मंजूर झालेला आहे, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता जमा झालेला आहे, पण चौथा हप्त्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट देऊन 5 ते 6 महिने झाले तरीसुद्धा माझ्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत. तिसऱ्या ऑडियन्सचा असा प्रश्न आहे की सर माझा पहिला हप्ता जमा झालेला आहे, पण दुसरा हप्ता हा जमा होत नाही आहे, डॉक्युमेंट दिल्याच्या नंतरही तो हप्ता जमा होत नाही आहेत. तर तो हप्ता का जमा होत नाही आहे याच्याच वरती आपण हा व्हिडिओ घेत आहोत. मित्रांनो, भरपूर जणांचं पेमेंट हे रिजेक्टेडमध्ये गेलेलं आहे आणि ती रिजेक्टेड यादी कसं पाहायचं आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटवरती येणार आहात. तुम्ही इथे पाहू शकताय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विकास मंत्रालय यांची ही वेबसाईट आहे. मित्रांनो, आता या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर सिंपली तुम्ही इथे पाहू शकताय, इथे ऑल स्टेटचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे इथे आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर परत इथे तुम्ही पाहू शकता, इथे सिलेक्ट करायचा आहे आपल्याला आपला जिल्हा. तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घेऊ शकताय. तर मी माझा जिल्हा सिलेक्ट करून घेतोय. मित्रांनो, जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर परत इथं आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ते क्लिक करायचं आणि इथून तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी तालुका सिलेक्ट करून घेतोय. आता सर्वात पहिले इथे पाहून घ्या, फिल्टरमध्ये आपलं राज्य सिलेक्ट केलेलं आहे, आपला जिल्हा सिलेक्ट केलेला आहे, तालुका सिलेक्ट केलेला आहे. आता तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय ऑल इन्स्टॉलमेंटचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक का करायचं आहे, कारण भरपूर जणांचा असा इश्यू झालेला आहे की कुणाचे 2 हप्ते जमा झालेले आहेत पण तिसरा हप्ता जमा झालेला नाही आहे. तिसरा हप्ता त्यांचा रिजेक्टमध्ये गेला आहे का ते पाहण्यासाठी इथे थर्ड इन्स्टॉलमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. समजा तुम्ही जर डॉक्युमेंट देऊन 2-3 महिने झाले असतील आणि तुमचा पहिला हप्ता जमा होत नसेल तर सिंपली फर्स्ट इन्स्टॉलमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुमचा पहिला हप्ता जमा झालेला आहे पण दुसरा हप्ता जमा झालेला नसेल तर सिंपली दुसरा हप्ता या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. आणि दुसरा हप्ता आणि पहिला हप्ता दोन्ही हप्ते जर जमा झाले असतील आणि तिसरा हप्ता जर जमा होत नसेल तर सिंपली थर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक्झाम्पलसाठी मी 4th इन्स्टॉलमेंट मी सिलेक्ट करतो आहे. आता सिंपली 4th इन्स्टॉलमेंट सिलेक्ट केल्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे माझ्या तालुक्यामध्ये 2 जणांचे नावे दाखवत आहेत. यांचा पेमेंट हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचा पेमेंट हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. आणि रिजेक्ट कधी करण्यात आलेला आहे त्याची तारीख तुम्ही इथे अशा प्रकारे पाहून घेऊ शकताय. आता हे 3 हप्ते जमा झालेले आहेत पण चौथा हप्ता यांचा जमा झालेला नाही आहे. रिजेक्टेडमध्ये हा हप्ता गेलेला आहे. तर रिजेक्ट का झालेला आहे तर याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आपल्या चॅनलवरती की हे हप्ते रिजेक्ट का होतात. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून तो पाहू शकता. आता आपण 4th नंबरचं पाहिलेलं आहे. आता तुम्हाला तुमच्या गावातील सगळ्याच हप्त्यामध्ये किती जणांची नावं रिजेक्ट झालेली आहेत, म्हणजेच मित्रांनो पहिल्या हप्त्यामध्ये किती जणांचे नावं रिजेक्ट झालेले आहेत, दुसऱ्या हप्त्यामध्ये किती जणांची नावं रिजेक्ट झालेले आहेत, हे सगळे टोटल पाहण्यासाठी इथे ऑल इन्स्टॉलमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता इथे ऑल इन्स्टॉलमेंट सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं आपण वरती येऊयात. आता वरती आल्याच्यानंतर तुम्हाला समजावून सांगण्यासाठी तुम्ही पाहू शकता तुमच्या तालुक्यामध्ये टोटल किती जणांचं रिजेक्टमध्ये केलेलं आहे पेमेंट यांची नावे आणि त्यांचा नंबरसुद्धा घरकुल नंबरसुद्धा दिला जाणार आहे. आणि कितीचा हप्ता रिजेक्ट करण्यात आलेला आहे हे सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. आणि कितवा इन्स्टॉलमेंट आहे ते सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. तर इथे पाहू शकता पहिला इन्स्टॉलमेंटमध्ये एक देण्यात आलेला आहे 15,000 रुपये पेमेंट हे रिजेक्ट करण्यात आलेले आहे. रिजेक्ट डेट तुम्ही पाहू शकताय 23/2/2025 अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय. इथे पहिल्या इन्स्टॉलमेंटचा आहे, इथे चौथ्या इन्स्टॉलमेंटचा आहे, इथे तुम्ही पाहू शकताय तिसरा हप्ता यांना भेटलेला नाही आहे. 30,000चा तिसरा हप्ता रिजेक्ट करण्यात आलेला आहे. कधी रिजेक्ट करण्यात आलेला आहे 1/6/2025 रोजी हा हप्ता रिजेक्ट करण्यात आलेला आहे. इथे एक 3 नंबरचा हप्ता आहे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, ही जी यादी आहे मित्रांनो तुमच्या तालुक्यातील
ज्या कोणाचे मित्रांनो हप्ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांची नावे इथे तुम्हाला दिसणार आहेत। आता इथे तुमचं नाव आहे का हे सर्च करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही ड्रॉपडाऊन करून सर्च करू शकता किंवा कंट्रोल F करून इथे तुमचं नाव टाकून सुद्धा तुम्ही सर्च करून घेऊ शकता की तुमचं नाव या रिजेक्टेड यादीमध्ये आहे का। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, जर या यादीमध्ये जर तुमचं पेमेंट जर रिजेक्ट झालेलं असेल आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर ते पेमेंट का रिजेक्ट करण्यात आलेलं आहे याच्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, तेव्हा तुम्हाला समजून जाईल की तुमचा पेमेंट हा का रिजेक्ट करण्यात आलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्यामुळे सर्वात पहिलं तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।